मुंबईतल्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये नेते रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात काही धक्कादायक दावे केले। बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीमध्ये का ठेवण्यात आला याचा तपास करावा अशी मागणी रामदास कदम यांनी केलेली होती। रामदास कदम यांच्या या आरोपांवर आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। त्या डॉक्टरांनी मला सांगितलं तर 1 दिवस आधी बाळासाहेब गेले होते, मग उद्धव ठाकरेंनी त्यांना का ठेवलं 1 दिवस, हे बाळासाहेबांच्या बहुतेक यांनी उपचार केले त्या डॉक्टरांनी मला सांगितलं। काय कारण होतं यामागचं, काय कारण आता त्यांना विचारून घ्या, मग कसं सांगू? शिवसैनिकांना इतरांना सर्व नेत्यांना अंधारात ठेवण्यामागचं काय उद्देश असतो? तर त्यांना विचारून घ्या, मी कसं सांगू? आपण ठसांबाबत पण उल्लेख केला होता, ठसे घेण्यात आले असे आपण उल्लेख केला। हा, मातोश्रीवरती चर्चा चालू होती की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतलेले आहेत, पण ते कशासाठी ते काय कळलं नाही। रामदास कदमचं नेहमीच त्या ठिकाणी काहीतरी बोलत असतो, तो चुकीचं आहे ते बोलणं। हे डॉक्टरांनी ऑथेंटिक त्यावेळेस डिक्लेअर केल्यानंतर झालं। पण आता एवढा गंभीर आरोप करण्यामागचं काय? नाही, फालतू आहे तो। रामदास कदम एकदम फालतू आहे, काही बोलतो म्हणजे काय, तो कसा आहे मला सगळं माहीत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।